नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे याच्याविषयी चर्चा करणार आहोत. देवशयनी आषाढी एकादशी ही आषाढ शुद्ध एकादशी या तिथीला देवशयनी आषाढी एकादशी असं नाव आहे. पूर्वी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बलिराजाच्या राज्यामध्ये बलिराजाचं गर्वहरण करून पाताळामध्ये भगवंत 4 महिने राहिले आणि नंतर लक्ष्मीसहित बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला लक्ष्मीसहित भगवान विष्णू हे वरती आले आणि बलिराजानं विष्णूसहित लक्ष्मीचं पूजन केलं. अशी एक कथा ही आषाढी एकादशीविषयी सांगितली जाते. दुसरी कथा, मांधाता नावाचा राजा होता. मांधाता राजाच्या राज्यामध्ये अचानक दुष्काळ पडला. राजा मोठा चिंतित झाला की आता काय करावं बरं. त्याला प्रजेची खूप काळजी असल्यामुळे तो तपश्चर्या करायला वनामध्ये गेला. त्या मांधाता राजाच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णू अंगिरस ऋषींसहित प्रगट झाले आणि भगवान विष्णूंनी आणि अंगिरस ऋषींनी मांधाता नावाच्याला सांगितलं की हे राजा, तुझ्यावर आम्ही प्रसन्न आहोत. तू आता तुझ्या राज्यात परत जा आणि आषाढ शुद्ध एकादशीचं व्रत कर. या व्रताच्या पुण्याच्या प्रभावानं तुझ्या राज्यामध्ये परत वर्षा होऊन पाऊस पडून तुझ्या प्रजेचं दुःख दूर होईल. त्या पद्धतीनं मांधाता नावाचा राजा परत आपल्या राज्यात आला. त्यानं सर्व स्वप्न आपल्या प्रजाजनांना सांगितलं आणि अंगिरा ऋषी व भगवान विष्णूंच्या आदेशाप्रमाणे सर्व मांधाता राजाच्या राज्यातील लोकांनी व स्वतः मांधाता राजाने या आषाढ शुद्ध एकादशीचं व्रत केलं आणि त्या व्रताच्या प्रभावानं जेव्हा द्वादशीला पारणं झालं एकादशीचं, त्यानंतर भगवान विष्णूंनी स्वतः प्रसन्न होऊन इंद्राकरवी मांधाता नावाच्या राजाच्या राज्यामध्ये भरपूर अशा पद्धतीनं पाऊस पडला. मांधाता राजा सुखी झाला आणि त्याची प्रजासुद्धा सुखी झाली आणि अशा पद्धतीनं आषाढी एकादशीला मग देवशयनी एकादशी असं नाव पडलं. ह्या देवशयनी एकादशीला चातुर्मास्य हे सुरुवात होऊन कार्तिकी एकादशी हे व्रत समाप्त होतं. अशा चातुर्मास्याच्या व्रताची सुरुवात ही आषाढी एकादशीपासून होत असते. अशा पद्धतीनं हे आषाढी एकादशीचं धार्मिक महत्त्व आहे. कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.